कीर्तन. मग कीर्तन जवळ येऊन ऐकायचं का लांब येऊन? जवळ येऊन. बरं कीर्तनात जवळ येऊन बसलं की फायदा तुमचा का माझा? आमचा म्हणजे तुमचा. हा. आणि नेत्याच्या सभेत पुढे येऊन बसल्या फायदा नेत्याचा का तुमचा? कुशाल म्हणते ते नेत्याचा. हा नेत्याचा आहे. नेत्या तुमचा कशाला? तुम्हाला काय भेटायचं? मतदान मारले की संपलं. 5 वर्ष तुम्ही बोलायचं की नाही. नेत्याचा फायदा नेत्याचा. कीर्तनात येऊन पुढे बसलं की फायदा तुमचा आणि सभेत पुढे येऊन बसला की फायदा नेत्याचा. मग कीर्तनात माझी विनंती आहे, जे मला ऐकतायत त्यांनी कीर्तनात पुढे येऊन बसायचं. ओके. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांगलंय आणि कीर्तनामध्ये येऊन बसला की 2 तास तुम्हाला काय वाटतं? देवाची भक्ती करू वाटते नाही का? म्हणून कीर्तनांमध्ये 2 तास येऊन बसलं पाहिजे. हाताने टाळी वाजवली पाहिजे, न सांगता बरं का. टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनामध्ये कीर्तन ऐकलं पाहिजे. बुवा जे सांगतोय ते ऐकायचं बरं का. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया सांगतायत बाप कोण असतो. बाप करी जोडे. बाप आयुष्यभर कष्ट करतो फक्त कोणासाठी? बोल तर. माझ्या कीर्तनांमध्ये कीर्तन बसल्याने बी करायचं आणि उभं आहे ते बी करायचं. फक्त पाकिट उभं राहिलेले बसलेले पाकिट मागायचं नाही. हा म्हणजे बाप करी जोडे लेकुराचे ओढी. बाप जेवढं काय आयुष्यभर काबाड कष्ट करतो तो कोणासाठी? आपल्या बाळासाठी, आपल्या पोरासाठी. एकाएकी केला निराशीचा धनी, कडे वागवणी भार खांदी. बाप क्षणार्धात जी काय प्रॉपर्टी आहे, जी काय संपत्ती आहे, जे काय आयुष्यभर कमवलंय, पुंजी एकत्र गोळा करून जे काय कमवलंय ते बाप क्षणार्धात कुणाच्या नाव करतो? बोल तर. अय कुणाच्या? अय शिरसवडी कुणाच्या? बाबा कुशाल म्हणतात कुणाच्या? पोराच्या नाव करतो ना. बाप कुणाच्या नाव प्रॉपर्टी करतो? पोराच्या. लेवोनिया पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया. बापाला नेहमी वाटतं आपला पोरगा काय झाला पाहिजे? मोठा झाला पाहिजे. हे एकमेव जगाच्या पाठीवर असं एक स्थान आहे ज्यांना वाटतं आपला पोरगा मोठा हो. गावातल्या लोकांना कधी वाटत नाही आपला पोरगा मोठा हो. गावातल्या लोकांना कधी वाटत नाही आपल्या गावातला माणूस पुढे जावा. पण एकमेव जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व आहे, असा बाप आहे ज्याला वाटतं माझा पोरगा मोठा झाला पाहिजे. लेवोनिया पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया. पुढे जाऊन तुकोबराय म्हणले तुका म्हणे नेदी गांजो आणि कांसी, उधार जीवासी आपोलिया. बाप आपल्या आयुष्यावरती उदार होतो. तुमच्यावरती आलेलं संकट, मुलावरती आलेलं संकट सगळ्यात पहिलं आपल्या छातीवर कोण घेत असेल तर त्याचं नाव बाप आहे. बाप. आणि असा बाप जगद्गुरु तुकोबराय म्हणले तुका म्हणे नेदी गांजो आणि कांसी, उदार जीवासी आपोलिया. बाप आपल्या मुलासाठी आपल्या जीवावरती उदार होतो आणि मुलावरती आलेलं संकट आपल्या छातीव घेतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठला. वर्ष झालं आदरणीय कैलासवासी चंद्रकांत गेनू पोळ या काकांना गेल्या वर्षी याच दिवशी जावं लागलं. बरोबर ना? कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, चिमण पिलांनो कुशीतया, करीन तुम्हावर माया. काळ जातल्या ममतेची, धरीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. करी आयुष्याचा उद्धार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. गेल्या वर्षी याच दिवशी, याच तिथीला, याच मितीला या घरासमोर तुम्ही सर्वांनी गर्दी केली असावी
आणि याच घरामधून या घराचा करता धरता बाप नेला देवानं. ऐका ना, काय दुःख असतंय. 1 वर्ष हे कुटुंब दुःखाच्या डोंगरामध्ये होतं आणि आज बरोबर 1 वर्ष झालं. आज बरोबर 1 वर्षानंतर वर्ष श्राद्ध असतंय, पुण्यतिथी असते आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय विशालजी चंद्रकांत पोळ, आदरणीय विजयजी चंद्रकांत पोळ, त्यांच्या सौभाग्यवती रुक्मिणी चंद्रकांत पोळ आणि या दोघांना एक बहीण आहे, तिसरी मुलगी आहे रेश्मा निखिल कंकाळ. असा सुंदर पोळ परिवार आहे. आणि या परिवारामध्ये तुम्हाला सांगू, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला जावं लागतं, बरोबर ना. कोणी राहण्यासाठी आलंय का? नाही. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. या आयुष्याचा काही भरोसा नाही. क्षणार्धात प्रत्येकाला जावं लागतंय. म्हणून गेल्या दिवशी या घरातून काकांना जावं लागलं. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे आणि यांच्या आयुष्यातून बाप हरपला. ऐका ना शिरसवडीकर, प्रत्येकाला जावं लागतं. महाराज, आम्हाला जायचंय कधी आम्हाला माहित नाही, पण आम्ही जसं जन्माला आलोय ना तसं एक दिवस आमचा जाण्याचा निश्चित आहे. जसं जन्माचा दिवस आहे, जसा वाढदिवस आम्हाला माहिती आहे, तसा मरणाचा दिवस आहे, पण तो आम्हाला माहीत नाही. जर का मरणाचा दिवस आम्हाला माहीत असता तर आम्ही विकत घेतला असता महाराज, कोठ्यानं पैसा टाकला असता. लोक आता लय बदलली सुनील महाराज, लोकांचा भरोसा राहिलेला नाही. लोकांनी मरण विकत घेतलं असतं. लोक एवढी हुशार आहेत, सांगू तुम्हाला किती हुशार आहेत. एकदा इष्टीने माझा प्रवास चालला होता. ऐका, इष्टीने प्रवास चालला होता. माझ्या बाजूला एक वयस्कर आजोबा बसले होते, 60-65 वर्षाचे, चष्मेवाला मामा आहेत का, तुमच्यासारखं एक आजोबा बसलं होतं. बाजूला बसलं होतं. वरच्या खिशात 5-10 रुपयाची चिल्लर होती. एसटी स्टॉपला थांबली इंदापूरच्या आणि सारखी खिशातली चिल्लर काढायचं, हातात घ्यायचं, एक एक करून मोजायचं आणि परत खिशात टाकायचं. बाहेर बघायचं, बाहेर पेपरवाला दिसायचा, बाहेर बिस्लरीवाला दिसायचा, बाहेर खारमोऱ्यावाला दिसायचा, पण तेच पैसे परत खिशात टाकायचा. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. 4थ्या वेळी मी पाहिलं, पैसे काढले, मोजले आणि बाहेर बघितलं, पेपरवाला बघितला, बिस्लरीवाला बघितला, खारमोऱ्यावाला बघितला, परत पैसे खिशात टाकले. मला प्रकार कळाला नाही. कंडक्टर बसमध्ये चढले, घंटी वाजवली आणि ड्रायव्हरला म्हणले चला हलवा गाडी. गाडी हल्ली आणि जशी गाडी हल्ली तसंही बाबा अचानक पैसे खिशातलं काढलं आणि पेपरवाल्याला आवाज दिला, पेपरवाल्या पटकन ये, इष्टी हल्ली, ही तर पैसे आणि ती पेपर. आता सुनील महाराज, पेपर घेतला यानं खरं, आणि मग मला प्रश्न पडला, येणं असं का केलं. मी जवळ गेलो बाबाच्या. का हो बाबा, एवढ्या वेळ नुसतं पैसे मोजत होता, एवढ्या वेळ 15 मिनिटं नुसतं बसलाच आहे, पण पेपर काय घेतला नाही. बस हल्ल्यावर पेपर घ्यायची बुद्धी का सुचली. महाराज, कसं सांगू तुम्हाला, जी पैसे मोजत होतो ना मी, त्यात 1 रुपया खोटा होता. खोटा रुपया बस हल्ल्यामुळे त्याला मोजता आला नाही आणि मन मोजल्यामुळे खोटा रुपया खपला. 15 मिनिटात जर मी पैसे तसं दिलं असतं, त्यांनी खोटा रुपया मला महागारी दिला असता आणि मला डबल पैसे द्यावं लागलं असतं. मग काय नाही म्हणलं, आता धावती बस आहे आणि कुठला पेपरवाला आमच्या मागं येतोय, मग मी फसवलं का नाही. कोण म्हणलं, बाबा मला म्हणलं. वा म्हणलं बाबा, धन्यवाद. 5 मिनिटं उशीर झाला. गाडी थोडीशी पळसदेवपर्यंत गेली. पळसदेवपर्यंत जशी गाडी गेली तसं बाबा हसायला लागलं मोठ्यानं. म्हणलं बाबा काय झालं, आता का हसायला लागला. काय नाही म्हणलं, पेपरवाल्यानं फसवलं. का हो, पेपर कालचाच दिलाय. कालचा? अहो ह्याच्यावर तारीख कालचीच आहे. बरं, कालचीच तारीख आहे. लोक बाबांनी त्यांना कसं फसवलं, 1 रुपयासाठी बोलला, 1 रुपयासाठी बाबांनी त्यांना फसवलं. आणि पेपर कालचा देऊन पेपरवाल्यानं कुणाला फसवलं, बाबाला फसवलं. प्रत्येक जण माणूस हुशार झालाय जगामध्ये. प्रत्येकाला वाटतं मी हुशार आहे, पण प्रत्येक माणूस हुशार आहे. कुणी स्वतःला जास्त हुशार म्हणायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही ज्या काळाला चुकवण्याचा प्रयत्न करताय, ज्या काळाला तुम्ही चुकवण्याचा प्रयत्न करताय, त्या काळानं जगाच्या बापाला सोडलं नाही तर आम्ही
कोणत्या झाडाची पत्ती आहे हा येथे नाही ऊर आले अवतार येथे ऊर नाही आले अवतार येथ नाही गुर आले अवतार येथ नाही गुर आले अवतार हो येरते पामर जीव किती रते पामर जीव किती हो येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती हो इतना ही उर आले अवतार येरते पामर जीव किती येत नाही उर आले अवतार 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 हाय येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती होय ते नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येथ नाही उर आले अवतार 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 येत नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येथ नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती येरते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार ते पामर जीव किती तुम्ही प्रत्येक जण म्हणत असाल महाराज इथं कोणाला जावं लागलं रामराजाच्या वडिलाला येत्या काही दिवसामध्ये त्यांची नवमी आहे रामनवमी आली आहे आणि त्यांच्या वडिलाला राम राम करून मारावं लागलं मी सांगू तुम्हाला या जगाच्या पाठीवरती मरण देवाला चुकवता आलं नाही फक्त पायाच्या अंगठ्यामध्ये बाण लागला म्हणून माझ्या कृष्णरायाला जावं लागलं बरोबर का पायामध्ये बाण लागून मारावं लागतं तर आपल्याला एक ठेच लागली म्हणून कारण तयार होतं आणि आपल्याला जावं लागतं तुम्हाला खरंच अजून पटवून देऊ का जर त्या काळानं ठरवलं तुम्हाला उचलायचंच तुम्ही कुठेही जाऊन लपा काचच्या खोलीत जाऊन लपा नाहीतर डॉक्टरांच्या सानिध्यात जाऊन राहा पण डॉक्टर वाचवू शकत नाही काच वाचू शकत नाही का ज्याचं सरलंय त्याला जावं लागतं आणि ज्याचं उरलंय त्याला किती जा म्हणलं जातं का 10 वर्ष काही लोक अजून झोपून आहेत पण मरता येत नाही मरता का येत नाही कारण त्यांचं जवळ आलं नाही पटवून देऊ तुम्हाला एक दिवशी काळ आला आणि काळ येऊन एका घरी येऊन थांबला जसा दारात आला तसा एक जणाने बघितलं काळ दारात आलाय काळ जसा बघितला तसं ते हादरलं मामा आणि जसं हादरलं तसं त्याला प्रश्न पडला आता काळ आलाय म्हणल्यावर रेड्याव माणूस बसून आला की समजून जायचं काळ आलाय रेड्याव बसून आला की बरं का तुम्हाला लय नाही दिसणार पण जर दिसलं कोण तर समजून जा काळ आला आणि जसा दारात आला तसा आला की त्यांनी म्हणला जे हरी ती म्हणला जे हरी म्हणला या घरात काळाला बोलवून घेतलं काळ म्हणला वा वा पहिल्यांदा पाहुणचार होतोय काय की काळाला म्हणला काय खायचं का जेवण केलं का काळ म्हणला काय बनवलंय काय ना म्हणला पोळी चपाती भात भाजी काहीतरी चांगलं बनवतून खाऊन जा स्वयंपाक बनवायला लावला बायकोला महिला मंडळ बायकोनं स्वयंपाक बनवला काळा खायला बसला जेवला आणि जसा जेवला तसं जेवण झाल्यावर सुस्ती येते काय येते सुस्ती झोप येते झोप आणि काळाला आली झोप जशी काळाला झोप आली तसं यानं काळाच्या खिशातली चिठ्ठी काढली मामा जशी चिठ्ठी बाहेर काढली सगळ्यात वरती नाव याचं होतं आणि नाव खुडलं यानं
सगळ्यात खाली टाकलं. काळ जागा झाला. काळाला चहा पाणी केलं. परत झोपीतनं उठल्या काळाला काळ म्हणला, सगळ्यात पहिला माणूस मला असा घावलाय ज्यानं माझा पाहुणचार केलाय. मग आता काय नाही म्हणला, वरनं सुरुवात नाही करत, आता खालनं सुरुवात करतो. तुमचं जर सरलंय ना तर तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. का? तुम्ही किती म्हणा मी आता राहणार, मी मग राहणार, अरे काल होते ते आज राहिले नाहीत, आज आहे ते उद्या राहणार नाहीत, आणि उद्या आहेत ते भविष्यात राहतील, सांगता येत नाही. म्हणून तुमचे आजोबा गेले, तुमचे पंजोबा गेले, तुमचे खाप्पर पंजोबा गेले, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तो बनतो तोही तैसा झाला. हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा पाठी आले वय मोठे, उठा उठा जागा रे. पाठी वय आले मोठे, उठा उठा जागा रे भैयाने मोठे. उठा उठा जागा पाठी भैयाने मोठे. वा. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत ना तू बनतू, देखत देखत ना तू बनतू, देखत देखत ना तू बनतू, तोही तैसा झाला. उठा जागा बागा पाठी, पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा रे पाठी भय आले मोठे. हा, प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज. प्रत्येकाला जर जावं लागतंय तर सांगा ना आम्ही काय करू. कारण जो देह तुम्हाला मिळालाय तो भगवंताने तुम्हाला भजनासाठी दिला. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला तयाचे दान. करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे चिंतन करीन, तयाचे चिंतन. ऐन गुण तयाचे, ऐन गुण तयाचे, ऐन गुण तयाचे. तोया भिवरेच्या तिरी, तोया भिवरेच्या तिरी, भिवरेच्या तिरी, तोया भिवरेच्या तिरी. तोया भिवरेच्या तिरी, तोया भिवरेच्या तिरी, भिवरेच्या तिरी, तोया भिवरेच्या तिरी. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, ऐन गुण तयाचे. तोया भिवरेच्या तिरी, जेने जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन, भगती भोगसी नारायण. गाईन गुण तयाचे देवाने तो देह तुम्हा आम्हाला भजनासाठी दिला, पण आम्ही निसता भोजनासाठी वापरला. चला, माझं गाव आहे म्हणून अधिकारानं बोलतो. आम्ही काय खावं हे सुद्धा शास्त्रानं लिहिलंय. आम्ही काय खावं हे सुद्धा शास्त्रानं लिहिलंय, पण आम्हाला लक्षात येत नाही आम्ही काय खातो. ज्याला जिभेनं पाणी पिता येतं त्यानं ते खावं. ज्याला जिभेनं पाणी पिता येतं त्यानं हे खावं. मग विचार करा, तुम्हाला जिभेनं पाणी पिता येतं का? बाबा नाही म्हणतात, नाही पिता येत. ज्याला रात्रीचं दिसतं अंधारामध्ये त्यानं ते खावं. कधीतरी आपण अंधारामध्ये जा आणि बघा आपल्याला रात्रीचं दिसतंय का. ज्याला दातामध्ये ज्याच्या ताकद आहे, ज्याच्या दातामध्ये स्वतःचा जीव आहे त्यानं ते खावं. मग तुमचा जीव दातात आहे का? आपला जीव दातात आहे का? नाही नाही. आपलं दात पडलं तरी आपण आहे का नाही? हा, मग आपला जीव दातात आहे का? नाही. त्यांचा जीव दातात असतो म्हणून त्यांना खाण्याचा अधिकार आहे. कोणाला? चार पायाच्याला. आम्ही चार पायाचं काढ काढ खाऊन
म्हणून आम्ही धिंगाणा केला. मग माझा तुम्हाला प्रश्न ऐका ना शिरसवडीकर, ज्या भगवंताने आम्हाला हा देह दिला, ज्या वेळेस तुम्ही आईच्या पोटामध्ये होता, ज्या वेळेस तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता, त्यावेळेस भगवंताला तुम्ही विनंती केली, हे देवा मला फक्त एकदा बाहेर काढा. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. हे आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस, आठवीन पायी हा माझा नवस. आठवीन पाय हा माझा नवस भगवंताला आईच्या गर्भामध्ये असताना आपण विनंती केली, ए देवा इथून सही सलामत बाहेर काढ. एकदा जर का या गर्भामधून बाहेर निघालो की तुझं नाव घ्यायला मी काय झालो, रिकामा झालो. पण आपण जन्माला आल्यानंतर कधी देवाचं नाव घेतलं नाही, आपण जन्माला आल्यानंतर कधी देवाला हात जोडले नाही, आपण जन्माला आल्यानंतर कधी सप्त्यात गेलो नाही, आपण जन्माला आल्यानंतर कधी कीर्तनाला गेलो नाही, आपण जन्माला आल्यानंतर कधी कीर्तनात टाळी वाजवली नाही, आपण जन्माला आल्यानंतर कधी दुसऱ्या उपकार केला नाही. जीवन जगत असताना काय या जीवनामध्ये एखाद्यावरती उपकार करावा, हे जीवन जगत असताना एखाद्याला मदत करावी का माहितीये का, तेच तुमच्या सोबत येणार आहेत. 350 वर्ष झाली माझ्या तुकोबारायांना जाऊन, 350 वर्ष झाली माझ्या छत्रपती शिवाजी राजाला जाऊन, 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन, पण आजही ते कीर्ती रूपाने माग आहेत. आम्ही 1-2 वर्ष गावातनं निघून गेलो, आम्ही जर का एकदा गेलो तर मागं आमचं नाव निघतं का, कुणी विचारतं का आम्हाला? गावात मला अख्खं गाव माझ्या मागं आहे. गाव कुत्रं विचारा ना तुम्हाला, कुठल्या गोष्टीचा गर्व घेऊन बसलाय? अरे ज्याला संपत्तीचा गर्व झाला, ज्यानं सोन्याची लंका निर्माण केली, जो त्या सोन्याच्या लंकेचा मालक होता, त्याला गर्व झाला, देवानं त्याला उचलला. आणि आमच्या अगरबत्ती 2-4 लाख अकाउंटला असलं की आमची अगरबत्ती कुठं लावावी आम्हाला कळत नाही. संगात कवडी गेली नाही, गेली नाही, संगात कवडी गेली नाही, संगत कवडी गेली नाही, गेली नाही, संगत कवडी गेली नाही. तू का म्हणे जाती संपदा येवाडी, संगाती कवडी गेली नाही. तू कवरेजाची संपदा येवडी, संगत कवडी, संगत कवडी गेली नाही, गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगात एक वडी गेली नाही, सोबत काही जाणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, जो लाभ तुम्हाला भेटतोय ना
तो लाभ घ्यायला शिका, घ्यायला. म्हणजे गावामध्ये एखाद्याचं वर्ष श्राद्ध असलं की कीर्तनाला जाऊन बसत जा. गावामध्ये एखाद्याचं सप्ताह असेल सप्त्याला जा. गावामध्ये एखाद्याचं चांगलं काम असतं त्याचा लाभ घेत जा. कारण लाभ घ्या. तू का म्हणे लाभ जो चुकला, लाभ जर चुकला तुम्ही तर तुम्हाला काय भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, माझा पोळ जे विकास दादा आहे त्यांचा फोन झाला काल परवा की महाराज कीर्तन ठेवलंय पण वर्ष श्राद्धाला पूजा ठेवायची का. आता मी त्या 2-4 गोष्टी क्लिअर करतो. वर्ष श्राद्धाचं कीर्तन का करायचं, का करायचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन. आपल्या गावामध्ये जर एखाद्याने आपल्या आईचं किंवा वडिलाचं वर्ष श्राद्ध मोठं केलं, 4 मांडव घातलं, मोठा बुवा आणला 50-60 हजारावाला, म्हणजे वर्ष श्राद्ध मोठं झालं का. बोल तर नाही 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 नाही, ते वर्ष श्राद्ध मोठं नाही. वर्ष श्राद्ध कोणतं मोठं, वर्ष श्राद्ध हे मोठं का, अजिबात नाही. आईवडिलाच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे वर्ष श्राद्ध. आणि आईवडिलाचं वर्ष श्राद्ध का करायचं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आईवडिलाचं वर्ष श्राद्ध केलं. पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. आईवडिलाच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी आपण प्रयत्न करावा. काकांचा विधी ठेवावा, ब्राह्मण काकांचा. त्यानंतर कीर्तन ठेवावं. कीर्तन नाही जमलं तरी ठीक आहे, ज्ञानदान ठेवावं. ज्ञानदान नाही जमलं तरी ठीक आहे, वस्तुदान करावी. वस्तुदान नाही केली ठीक आहे, अन्नदान करावं. अन्नदान नाही जमलं, गावातली 5 पोरं नवीन जीव घालावी. एवढं जरी केलं तर आजच्या गेलेल्या पितराला शांती लाभते. आणि जशी शांती लाभते तर ते पितृ काय करतात, कल्याणाची ती सर्व काळ, सर्व काळ, कल्याणाची ती सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ, कल्याणाची ती सर्व काळ. नामा माने पितृ आशीर्वाद देते, कल्याणाची ती सर्व काळ. हे नामा माने पितृ आशीर्वाद देते, कल्याणाची ती सर्व नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाचे ते सर्व काळ. जर त्या पितृचं आपण गेल्यानंतर असं जर वर्ष श्राद्ध केलं तर ते पितृ आशीर्वाद देतात. महाराज जर वर्ष श्राद्ध नाही केलं तर काय होतं, तर ते पितृ नाराज होतात. नाराज होऊन तुम्हाला काय करतात, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटाचे करीती पितरा, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. हे जर का असं घडलं नाही, मी म्हणत नाही असंच रोज ठेवा, हे जर का असं घडलं नाही तर प्रयागराज, काशी, तिकडं परत वनी, तिथं जाऊ, त्र्यंबकेश्वर, तिथं जाऊन आपल्याला काय करावं लागतं, तर पिंडदान करावं लागतं. त्या ठिकाणी जाऊन विधी करावा लागतो. काका सांगतात तुमच्या मागं काय आहे, पितृदोष आहे, कोप आहे. मग माझी विनंती आहे तुम्हाला की आपण वर्ष श्राद्ध करावं. बरं का मामा,
बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर आम्हाला लोक प्रश्न करतात, बसलेले मंडळी हे घरी घेऊन जा. आणि तुमच्यासाठीच सांगतोय, बसलेले मंडळी ऐका, एखाद्या घरामध्ये आम्ही बसलो की लोक आम्हाला येऊन विचारतात, महाराज गेलेला माणसाचा फोटो किती दिवस घरामध्ये लावायचा? प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो, बरोबर का? गेलेल्या माणसाचा फोटो आमच्या हॉलमध्ये, आमच्या घरामध्ये किती दिवस लावायचा? ऐका उत्तर, जेवढ्या दिवस तुम्ही त्यांची संपत्ती खाताय, जेवढ्या दिवस त्यांनी 1 एकर 2 एकर 5 एकर कमवलेलं खाताय, जेवढ्या दिवस त्यांनी बांधलेल्या घरात राहताय, तेवढ्या दिवस त्यांचा फोटो घरात लावायचा. विठ्ठल विठ्ठल. कारण का? त्यांनी आपल्याला हा देह दिला. अरे याद हा देह निस्ता मिळाला, आपण कुठल्या जन्माला येतोय? ज्या देहाचा आम्हाला एवढा मोठा गर्व आहे मामा, ज्या देहाला आम्ही फॅरन लावली लावतो, ज्या देहाला आम्ही पावडर लावतो, ज्या देहाला आम्ही इकडं तिकडं घेऊन जातो, ज्या देहाला आम्ही नटवतो, ज्या देहावरती आम्ही 5-10 तोळ्या सोनं घालतो महिला मंडळ, ज्या देहावरती आम्ही सोन्याची कडे गळ्यात घालतो, ज्या देहावरती हाताच्या 10 बोटामध्ये अंगठ्या घालतो, तो देह दिला कोणी? आणि तो देह कशासाठी आहे? तुम्हाला मगाशीच सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. ऐका ना, हा देह जर जाणार आहे तर गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? आम्हाला गर्व दुसऱ्याच गोष्टीचा होतो. आम्हाला संपत्तीचा गर्व आहे, आम्हाला देह दिला त्याचा गर्व आहे. पण ज्यांनी तुम्हाला हा देह दिला ते पितृ, त्यांचा आम्ही उपकार लक्षात ठेवत नाही. ऐका, जो देह भगवंताने तुम्हाला दिलाय, देव 3दा मिस कॉल देतो. आपण काय म्हणतो, प्रश्नपत्रिका एखादी शिक्षकाने हातामध्ये द्यावी, त्याला उत्तर देण्यासाठी किती पर्याय असतात? पर्याय किती? शिरसवडी 3-4 पर्याय असतात, बरोबर ना? हा, एखादी प्रश्नपत्रिका शिक्षकांना द्यावी, त्याच्यामध्ये 3 पर्याय असतात. तसं तुम्हाला हा देह घेऊन जायच्या आधी देव 3 मिस कॉल देतो. किती? 3 मिस कॉल देतो. महाराज आम्हाला मिस कॉल नाही आला, सांगू का तुम्हाला? आम्हाला पहिला मिस कॉल आला, आमची केस पांढरी केली, आम्ही कलप लावू काळी केली. भावकीचं लग्न आले की आम्ही कलर करतो आणि बरोबर लग्नाला जातो आणि म्हणतो केस पांढरी कुठं आहे ती? नाहीच, कालच कलप केला. आम्ही केस काळी करतो. पहिला मिस कॉल विसरून गेलो. देवानं दुसरा मिस कॉल दिला. आम्हाला ऐकाय येत नाही, पण आम्ही मशनी आणून लावल्या. कोणी 50,000च्या आणल्या, कोणी लाखाच्या आणल्या, कोणी 2 लाखाच्या आणल्या. मशनी घालून ऐकतय, पण ऐकतय. तिसरा मिस कॉल आला, आमची दात देवानं पाडली. आम्ही कवळी बसून नळ्या हाणल्या, पण हाणल्याच. मिस कॉल आम्ही मनाव घेतला नाही. आम्हाला 4था मिस कॉल आला, आमच्या गुडघ्याच्या वाट्या देवानं घालवल्या. आम्ही ऑपरेशन करून नव्या लावल्या, पण लावल्याच. हा, म्हणजे तुम्हाला सांगू का, देव एवढा भोळा नाही आणि तुम्ही मनाने एवढा देव सोप्पा बी नाही. ज्याला देव कळला, देव किती हुशार आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. ऐका, आजच्या कीर्तनामधून अजून 2-3 गोष्टी तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला जर तुमचं मरण कळायचं असेल ना, तर माझ्या 2-3 गोष्टी ऐका. जर तुमचं मरण कळायचं असेल तर दोन्ही बोट घ्यायची आणि दोन्ही बोट कानामध्ये लावायची. कानी घालून या बोट ऐकू येता स्वरनाद, जाणून घ्यावी आयुष्याची गणना. 9 दिवस. किती दिवस? कानामध्ये बोट घालायची दोन्ही आणि गुंग आवाज. आता नका घालू, घरी गेलं. गाण्यामध्ये जर गुंग आवाज आला नाही तर समजून जा आपली मरणाची दिवस किती राहिले? 9 दिवस राहिले. 9 दिवस. दुसऱ्या दिवशी उठा आणि उठल्यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करा आणि दोन्ही डोळ्यावरती दोन्ही बोट धरा आणि मधोमध दोन्ही डोळ्याच्या मधोमध एक गोल चक्र फिरतं बघा प्रत्येकाच्या तिथं. जर ते चक्र फिरायचं बंद झालं, समजून जा तुमच्या आयुष्याची गणना फक्त 7 दिवस आहे. 7 दिवस राहिले तरी देवाचं नाव घेतं. कारण 1 तास उरला, खाटवंगरायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त केली. 1 तास जरी उरला तरी देव तुम्हाला करून घेता येतो. ते कळत 7 दिवस राहिले. त्यानंतर महाराज अजून काय करता येईल? अजून ऐका, आपल्या दोन्ही डोळ्यानं भवया बघायच्या. काय बघायच्या? भवया दिसतेत का बघा. आता नको, घरी गेल्या बघा. दोन्ही डोळ्यानं स्वतःच्या भवया बघायच्या. नाही दिसल्या, समजून जा आयुष्याची गणना
फक्त आणि फक्त 5 दिवस, आयुष्य फक्त 5 दिवस राहिले, समजून जा. मग महाराज आम्हाला शेवटचं सांगा, आमचं आयुष्य आम्ही जाणार कधी? ऐका, ज्या दिवशी तुमच्या दोन्ही डोळ्यांना नाकाचा शेंडा दिसायचा बंद होईल, त्याच दिवशी तुम्ही राम 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 भजन म्हणाय चालू करा. जर नसन म्हणायचं तर नका म्हणू, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या शरीराची माती होणार आहे. ज्या देहाला तुम्ही माझं म्हणताय ते शरीर माती होऊन त्या स्मशानभूमीमध्ये पडणार. शरीराची होय माती, 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 शरीराची शरीराची होय माती, तेने कोणी नाही सांगती, शरीराची होय माती, तेने कोणी नाही सांगती, तेने कोणी कामा नाही आली. कामाती. शरीराची होय माती, शरीराची होय आती, कोणी कामा नाही आली, कोणी कामा नाही. शेवटच्या वेळेला ज्या देहाला तुम्ही माझं म्हणताय त्या शेवटच्या देहाची आंघोळ, बोलतं राहा, त्याच देहाची शेवटची आंघोळ कोण म्हणलं बाथरूम मध्ये? त्या देहाची शेवटची आंघोळ आपल्या दारामध्ये. ऐका, ज्या घरामध्ये तुम्ही 5-5, 10-10 हजाराच्या गादीवरती झोपताय, त्या देहाला शेवट फक्त कडब्याच्या 50 रुपयाच्या पेंडीवरती झोपून जावं लागतंय. महाराज आम्ही आज बसण्यासाठी फॉर्च्युनर वापरतो, कुणी इनोवा वापरतो, कोणी स्विफ्ट वापरतो, कुणी क्रेटा वापरतो, पण ऐका ना, शेवट जाताना 4 चाकी आहे पण दुसऱ्याच्या खांद्यावरची आहे, हेही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या माती. मानवात विसरू नको तुझ्या सत्यतेला, गर्वाला तू फुगू नको आपल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, मातीला मातीला मातीला. वा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वानं तू फुगू नको, गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हा. महाराज ऐका ना, कोणीच राहण्यासाठी आलं नाही, प्रत्येकाला जावं लागलं. देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी गेले, राजीव गांधी गेले, इंदिरा गांधी गेल्या, रतन टाटा गेले. अहो एवढंच काय, हजारो लेकरांची आई झाली सिंधुताई सपकाळ यांना सुद्धा जावं लागलं. गेल्या 2 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री 11 वेळा जे होते त्यांना सुद्धा जावं लागलं. हे ऐका ना, या पृथ्वीतलावरती प्रत्येक जण येतो खरा, पण जाताना इच्छेनुसार कोणालाच जाता येत नाही, प्रत्येकाला मरावं लागतं. मग महाराज आम्हाला सांगा ना, गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा? आम्हाला वाटतं आमची बहीण आमच्यासोबत आहे, आम्हाला वाटतं आमचा भाऊ आमच्यासोबत आहे, आम्हाला वाटतं आमची आई आमच्यासोबत आहे, पण तुम्हाला खरं सांगू, आम्हाला वाटतं आमचा नेता आमच्यासोबत आहे, आम्हाला वाटतं आमचा खासदार आमच्यासोबत आहे, आम्हाला वाटतं आमचा मुख्यमंत्री आमच्यासोबत आहे, पण तुम्हाला सांगू कोणीच आपल्यासोबत नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, हो नाही रे
तोडी बहीण कुणाची भाव कुणाचा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बिना मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी ज्या देहाला तुम्ही माझं मानताय ते तुमचं नाही, ज्या माणसांना तुम्ही माझं मानताय ते तुमचं नाही. कारण तुला की पाजत करले तुला करे रखवाली तुला की पाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुम्ही गेल्यानंतर हे शरीर इथंच राहणार आहे. तुम्ही गेल्यानंतर या शरीराचं नाव लोक प्रेत ठेवणार आहेत. हेही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे की या घरामधून एक बाप निघून गेला, त्या मुलांच्या आयुष्यामधून एक वडील नावाचं छत्र निघून गेलं. ऐका ना, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो बाप आयुष्यभर जेवढं काय काबाड कष्ट करतो ते आपल्या मुलासाठी करतो. आणि जेवढं काही या आज याच्या बांधाला उद्या त्याच्या बांधाला, आज या दुकानात उद्या त्या दुकानात, आज ह्याच्या रानात कामाला उद्या त्याच्या रानात कामाला, बाप जेवढं काय काबाड कष्ट करतो ना, जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तो बाप फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी काबाड कष्ट करतो. अभंगाचं पहिलं चरण. बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी लेकराचे होडी बाप करी जोडी आमच्या आयुष्यामध्ये भगवंताला प्रत्येक घरामध्ये येता आलं नाही. बसलेले मंडळी, महिला मंडळ, पुरुष वर्ग, देवाला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही. म्हणून देवानं स्वतःच्या रूपानं प्रत्येक घरामध्ये एक बाप पाठवला आणि तो बाप तुमच्या आमच्या आयुष्यासाठी काबाड कष्ट करतो. आज आमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये कष्ट आहे म्हणून तो बाप अधिक काम करतो. एक टाइम दुटी असेल ना, 8 तासाची दुटी असली की आमचा बाप 16 तास दुटी करतो. आमचा बाप एक पारगी कामाला जायचं म्हणलं 2 पारगी जातो. आमची आई एक पारगी कामाला जाती तरी 2 पारगी करून येते. कशासाठी? फक्त आणि फक्त आमच्या मुलांसाठी. हे जगद्गुरु तुकोबारायला सांगायचं असेल म्हणून बाप करी जोडे लेकुराचे ओढी आपली करवंडी वागवणी. हे खरं सांगू तुम्हाला, प्रत्येकाला यशोदा मैया माहिती आहे, बरोबर ना?
पण श्रावण महिन्यामध्ये धोधो कोसळणारा पाऊस आणि त्या धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये स्वतःच्या पोराला डोक्यावरती घेऊन या नदीमधून स्वतःच्या डोक्यावरती पोराला टोपलीमध्ये घेऊन जाणारा बाप आम्हाला सांगितला जात नाही. आम्हाला कौसल्या माता माहिती आहे, आम्हाला कौसल्या माता माहिती आहे, पण आम्हाला तिथलाच दशरथ राम राम करून मेला हे आम्हाला माहित नाही आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी राजा माहिती आहे, जिजाऊ आईसाहेब माहिती आहे, पण त्याच छत्रपती शिवाजी राजाला हे स्वराज्य निर्माण करता यावं, त्याच जिजाऊ आईसाहेबाला व्यवस्थित ठेवता यावं म्हणून गुलामगिरी पत्करणारा शहाजी राजा आज आम्हाला माहित नाही आहे. ही मोठी शोकांतिक आहे. खरं सांगू तुम्हाला, बाप आयुष्यामध्ये स्वतःसाठी कमी करतो, स्वतः एखाद्या मोडखळीस आलेल्या टू व्हीलरवर फिरतो, पण स्वतःच्या पोराला नवी कोरी टू व्हीलर घेऊन देतो. याचं नाव आहे बाप आहे. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप टलवार बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. प्रत्येक कविकारानं आम्हाला बाप सांगितला, पण बाप सांगताना आम्हाला प्रत्येकानं सांगितलं बाप रागीट असतो, बाप हाणतो, बाप मारतो. पण ऐका ना, एखादा नारळ बघावा, नारळ वरनं किती दणकट असला तर आतमधून मऊ असतो, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जगाच्या पाठीवरती स्वतःच्या मुलावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव बाप आहे. एक मुलगी आहे, 10वी परीक्षा पास झाली आहे, आपल्या आईला येऊन सांगितलं, आई 10वी पास झाले, 70% मार्क पडले. आई अख्ख्या गावाला सांगते, पण अख्ख्या गावाला आई नुसती सांगून रिकामी होते, पण अख्ख्या गावाला पेड्याचा बॉक्स आणून वाटणारा एकमेव त्याचं नाव आहे बाप आहे. असा बाप जगद्गुरु तुकोबाराया म्हणले, ज्या वेळेस त्या बापाला जायचं असेल, ज्या वेळेस तो बाप वयाला येतो, ज्या वेळेस बाप साठीला जातो, ज्या वेळेस बाप म्हातारा होतो, त्यावेळेस स्वतः काय करतो, अभंगाचं दुसरं चरण. एकाएकी केला मिरासीचा धनी, 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 एकाएकी केला मिरासीचा धनी. कडे वागवणे बार खानी, कडे वागवणे बार खानी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. कडे वागवणे बार खानी, कडे वागवणे बार खानी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला
मिराशीचा धनी कडेवा गवणे भार खांदी. आमची आई आम्हाला नेहमी कडेवरती घेते. पुरुष वर्ग राहिले, झालंय माझं कीर्तन, शेवटचे 15 मिनिटं माझ्याकडे राहिलेत. आमची आई आम्हाला नेहमी कडेवरती घेते, पण तोच बाप मी जे बघतोय त्याच्या पुढलं बघता माझ्या मुलाला यावं म्हणून तो बाप नेहमी आम्हाला खांद्यावरती घेतो. ऐका ना, तो बाप काय असतो मी तुम्हाला सांगणारच आहे, पण माझी विनंती आहे, नैमित्तिक कीर्तन आहे, एक दिवसीय कीर्तन आहे. आणि आजच्या कीर्तनामध्ये बरं का सुनील महाराज, फक्त आणि फक्त मी वर्षश्राद्धाचं बोलत असतो. कारण मी इतर ठिकाणचं बोलायला आपल्याला सप्त्यातले कीर्तन आहेत, इतर ठिकाणचं बोलायला आपल्याला वास्तुक्षेंतीची कीर्तन आहेत, पण इथं आल्यानंतर बसलेल्या प्रत्येकाची भावना झाली पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे एक ना एक दिवस मी जाणार आहे आणि मी गेल्यानंतर माझा सोहळा एवढा मोठा होणार आहे हे कळण्यासाठी हे कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला बरं वाटतं एखाद्या गावामध्ये एखादं वर्षश्राद्ध असलं की आम्ही जातो. बरोबर सगळ्याला माहित असतं, बरोबर 12 वाजून 10 मिनिटानं फुलं पडणार आहे, सगळ्याला माहित असतं. कीर्तन 10 ते 12 चालू होतं हेही सगळ्याला माहित असतं. पण लोक यायला सुरुवात कधी करतात माहिती का मामा? बरोबर 12च्या आणि 12:10च्या मध्ये लोक इथे यायला सुरुवात करतात. माझी नम्रपूर्वक विनंती आहे, जिथं वर्षश्राद्धाचं कीर्तन असेल तर तिथं जात जा. कारण जगाच्या पाठीवरती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथं लोक समोर बसतात आणि एकटाच माणूस बोलतो. बरोबर का? अशी आता काहीच ठिकाणं नाहीत राहिली, प्रत्येक जण आपापल्या मार्गाने बोलतो. पण कीर्तन असं एक क्षेत्र आहे जिथं फक्त महाराजाचं 2 तास लोक ऐकतात. लोकांच्या सवयी वेगळ्या झाल्यात मामा. कशा झाल्यात तुम्हाला सांगतो. बांधकाम पूर्ण होईपर्यंत लोक ऐकतात इंजिनियरचं. आता दादाचं बांधकाम चालू झालंय. दादा, दादा तुमचं बांधकाम चालू झालंय, आता तुम्हाला इंजिनियरचं ऐकायचं. चांगलं घर पूर्ण होस्तोर तुम्ही इंजिनियरचं ऐकायचं. लोकांचा आजार बरा होस्तोर लोक ऐकतात डॉक्टरचं. बरं का? लोकांचा आजार बरा होईपर्यंत लोक डॉक्टरचं ऐकतात. लोकांची केस सुटेपर्यंत, केसाचा निकाल लागेपर्यंत लोक वकिलाचं ऐकतात. पोलीस स्टेशन मध्ये आहे तोपर्यंत पोलिसांचं ऐकतात. जोपर्यंत शाळेत शिकतायत तोपर्यंत शिक्षकाचं ऐकतायत. आणि जोपर्यंत कीर्तनामध्ये आहेत कीर्तनकाराला ऐकतात. आणि एकदा कीर्तनामधनं बाहेर गेलं, हा रामभाऊ आजचं बुवा जरा बरं होतं, पण तेच बुवा तुम्हाला कीर्तनामधून सांगत होतं की लोकांना प्रत्येकाला जायचंय, व्यसन करू नका. आणि इथून बाहेर मंडपाच्या बाहेर गेलं की आमचं व्यसन चालू होतं. मला सगळं कळतं सुनील महाराज, बरं का? व्यसन आम्हाला काय देतं आम्हाला कळत नाही, बरं का? आम्ही 10 रुपयाची वस्तू जर घेतली ना, प्रत्येकानं सोनं घेतलं तर तुम्हाला कळणाऱ्या गोष्टी सांगतो. गेल्या 10 वर्षापूर्वी तुम्ही प्रत्येकानं सोनं घेतलं महिला मंडळ. आज त्या सोन्याची किंमत किती आहे? तोळ्याला 1.75. बरोबर का? काय कमी जास्त असलं तर लावून घ्या. 1.75 झालं. आज तेच सोनं 1.75 वर झालं. पण त्याच पुढे आम्ही रिकाम्या करू 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 रिकामं झालो. ज्यानं तंबाखूची कंपनी टाकली त्याचा सोन्याचा बांगला, ज्यानं तंबाखूची कंपनी टाकली जो तंबाखू तयार करतो त्याचा काचाचा बांगला, आणि आम्ही पुढे रिकाम्या केल्या. आम्ही छपरावरनं अजून पत्र्यात गेलोच नाही. ज्यानं टँगो पंचची कंपनी काढली, बरं का? टँगो पंच कळली 90 हा, ज्यानं 90 काढली, बरं का? त्यानं सोन्याचा बंगला बांधला, त्याची कोट्यांची प्रॉपर्टी आहे, त्याने हजारो एकर पुणे मुंबई दिल्लीमध्ये घेतलं. पण आम्ही बाटल्या करून रिकामं झालो, पण आम्ही छपरातनं अजून बंगल्यात गेलो नाही ना. ही मोठी शोकांतिका आहे. कीर्तनांमध्ये आजकाल लोकांनी हे शिकलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी हे सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं की सध्या काळाची गरज काय माहिती का? लोकांना हे पटवून द्यायची गरज. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे.
ऐका, मी मगाशी बाप सांगत होतो, तो बाप तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो. जेवढं बाप मुलावरती प्रेम करतो तेवढं मला नाही वाटत तो बाप कोणावरती प्रेम करत असेल. असा बाप आयुष्यामध्ये सांभाळून ठेवा. जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत सेवा करा. आज आम्हाला सवय लागली आहे, आम्ही नेहमी माणसांसमोर म्हणतो की आमच्या बापाला काय कळतं. त्या बापाला काय कळत नसतं. तर त्या बापानं तुम्हाला शाळेत जाण्यासाठी पुस्तकं दिली, त्या बापानं तुम्हाला शाळेत जाण्यासाठी दप्तर दिलं, त्या बापानं शाळेत जाण्यासाठी तुम्हाला वॉटर बॅग दिली. तोच बाप आम्हाला वय पूर्ण झालं की वाटतो त्या बापाला काय कळत नाही. त्या बापानं आमचं 10 एकराचं 15 एकर केलं, ज्या बापानं 5-10 तोळ्याचं 20-25 तोळं केलं, ज्या बापानं आमचं लग्न लावलं, ज्या बापानं आम्हाला नातूपंतू येईपर्यंत सांभाळलं, ज्या बापानं आमचा परपंचाचा गाडा सांभाळला, त्या बापाला काय कळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. हे कीर्तनांमधून घेऊन जा. हे जर बोलाय कळलं ना तर कीर्तन समजलं तुम्हाला, उद्या तुम्ही माझ्याच जागी येऊन कीर्तन करा. हे कळलं ना, ह्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये काही नाही. ज्या जगामध्ये ज्या संप्रदायामध्ये आपण पांडुरंग परमात्म्याची सेवा करतोय ना तो फक्त आणि फक्त आई वडिलाच्या सेवेमुळे. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकानं काय नाही केलं, फक्त आईबापाची सेवा केली. आणि जगाच्या मालकाला 28 युग झालं अजून जगाचा मालक पंढरपूरमध्ये बिवरेच्या तीरावरती उभा आहे ना. कुणाच्या जोरावर? फक्त आणि फक्त आई वडिलाच्या सेवेच्या तुका जोरावर. म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. माय बापे केवळ कासी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. आई बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. आई बाप आयुष्यामध्ये आपल्या हे कोण आहेत? भगवंताप्रमाणे आहेत. आई बापाची सेवा करा, एवढंच या कीर्तनामधून सांगायचंय. एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन सर्वांनी हात वरती घ्या. कीर्तनामध्ये मगाच्यापासून मी कुणाला म्हणलं नाही टाळी वाजवा. आणि एकदा मोठ्या प्रेमानं कीर्तनामध्ये आलं की देवाचं भजन 2 मिनिटं का होईना मोठ्या प्रेमानं करायचं. डोपार कुमाई जय जय विठोबार कुमाई, टाळ 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 टाळ. जय विठोबार कुमाई, कुमार जय विठोबार कुमाई. कधी कवंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वा वा, घ्या हात खाली घ्या. हा घ्या. हा महाराज, हात खाली घ्यायची सांगायची गरज नाही. आम्ही एवढं हुशार आहे परमार्थामध्ये की आम्ही कुठेही गेला तर चॅप्टर पण आमचा काय जाणार नाही. हिंदू धर्मामध्ये तुम्हाला खरं सांगू, झालंय माझं कीर्तन, शेवटच्या माझ्याकडे 15 मिनिटं आहेत. हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगितलं की आपण काय करावी, भगवंताची सेवा करावी आणि आपला हिंदू धर्म आपण वाढवावा. पण तुम्हाला सांगू का, आमची पोरं 2-2, 3-3 वर्ष देवाच्या देवळामध्ये जात नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. आमची पोरं आईवडिलाची सेवा करत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला खरं सांगू का, आपल्या गावामध्ये मुस्लिम समाज आहे आणि तुम्हाला सांगू, एखादा मुस्लिम समाजातला पोरगा, तरुण पोरगा घरामध्ये यावा आणि जसा घरामध्ये येतो ना तसा घरामध्ये येऊन सगळ्यात पहिला प्रश्न करतो, अम्मी जान अब्बू जान ने खाना खाया. पहिला प्रश्न त्याचा असतो. पण आमची पोरं घरामध्ये आलं की पहिलं पण त्यात जेवाय वाढ, मला भूक लागली.
आमचं वडील जेवलं का कधी विचारत नाहीत, आमचा बाप जेवला का कधी विचार करत नाही. मग माझं तुम्हाला सांगणं आहे, या जगाच्या पाठीवरती सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व, सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती ही आईवडील आहेत. म्हणून आईवडिलाची सेवा करा. झालंय माझं कीर्तन. बाप आपल्या आयुष्यामध्ये कोण असतो ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदे हासो जरी कना वाकला. गडीवर तू थांब जरा, ऐक द्याची दापर, लय अवघड हाय गड्या उमगा या बापर, उमगा या बापर, लय अवघड हाय गड्या उमगा या बापर, उमगा या बापर. हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बाप आहे आणि तो बाप तुमच्या आमच्यासाठी काबाड कष्ट करतो. आपण सगळे शेतकरी भागातली माणसं आहेत. तुम्ही विचार करा, त्या बापानं पहिलं ऊसतोडीला जाऊन कामं केली, ऊसतोडी झाल्यानंतर इकडं तिकडं कामं केली, आमचा परपंच मोठा केला, आम्हाला गावामध्ये मान सन्मान दिला, आमचं नाव जगाच्या पाठीवरती त्यांनी कुठं नाही कुठं छोट्या स्वरूपात का होईना उमटवलं. तो बाप आमच्या लक्षात राहत नाही. 1972 काळीचा दुष्काळ मलाही माहीत नाही, पण 1972 काळाच्या दुष्काळामध्ये तुम्हा मला जगवण्याचं काम याच मंडळीनं केलं. धोत्रावाली माणसं अजून टिकली पाहिजे, त्यांचा आदर आपण केला पाहिजे, त्यांना मान सन्मान आपण दिला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. बाप काय असतो बाप? मुलीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात प्रेम जास्त करणारा कोण असतो तर त्याचं नाव बाप आहे. आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये मुलीचं चांगलं व्हावं म्हणून स्थळ बघणारा तो बाप आहे. मुलीला जहाल द्यायची म्हणून जहालवाल्याच्या पाया पडणारा, त्याच्याकडून उदारीवर जहाल घेणारा तो बाप आहे. मुलीच्या लग्नामध्ये मंडप लावायचा आहे, मुलीच्या लग्नामध्ये कार्यालय ठरवायचं आहे, त्याच्या पाया पडणारा तो बाप आहे. बाप कोण आहे? ज्यांना पोरगी द्यायचे त्यांच्या पाया पडून माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा म्हणणारा तो बाप आहे. आणि मुलीवरती सगळ्यात जास्त प्रेम जर कोण करतं ना तर त्याचं नाव बाप आहे. बाप नेहमी काय करतो? फाटकी ठिगाळा असणारी बनेलं घालतो, बनेलं, पण नवं आणून करकरीत आणून आपल्या पोराला देतो. हे बाप काय असतो मला इतर बाप माहीत नाही. आणि तुम्ही सगळेजण माझे गावकरी आहे, मी तुमच्या गावचा आहे. गेले कित्येक वर्ष झालं माझा बाप अजूनही माझ्यासाठी काबाड कष्ट करतो. नारदाच्या गादीवरती आहे, कीर्तनकार उगत झालो नाही. बाप गेली 15 वर्ष झालं दुसऱ्याच्या रानात सालानी आहे. बाप अजूनही माझ्यासाठी काबाड कष्ट करतो. बाप अजूनही मला पाहिजे ती गोष्ट देतो. गेल्या महिन्यातली गोष्ट आहे, माझ्या वडिलांसमोर मी इच्छा व्यक्त केली. ऐका ना, लक्ष देऊन ऐका, शेवटचे 10 मिनिटं राहिलेत माझ्याकडे. बापाला विनंती केली, गाडी घ्यायची आहे मला, 4 व्हीलर गाडी लागते फिरायला. बापानं सांगितलं आत्ता नको, 1-2 वर्षानं बघू. नाही, आता फिरावंच लागतंय, गाडी शिवायला आता मला जमत नाही. बोललो मी, रोज लांब लांब जावं लागतंय, 2 व्हीलरवरचा प्रवास काय सुखाचा नाही. आणि रोज ह्याची त्याची गाडी मागायची म्हणल्यावर किती दिवस मागू काका, किती दिवस मागू? 2 दिवस मध्ये वेळ गेला आणि माझा बाप 3ऱ्या दिवशी मला स्वतः येऊन म्हणला, महाराज हे घे 1 लाख रुपये आणि भर डाऊन पेमेंट आणि आण गाडी. 1 लाख हातात देऊन आणून ठेवणारा तो बाप आहे. तुमच्या आमच्यावरती तो बाप एवढं प्रेम करतो. तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे नको ते बघतो. गावातला एखादा सावकार असू द्या, त्यानं 100 रुपये दिले ना महिन्यातनं 2दा फोन करतो. पण त्याच बापानं लाखो हजारो आपल्या नावावरती अचानक प्रॉपर्टी करून दिली, पण तो बाप कधी महागारी मागत नाही. त्याचं नाव बाप आहे. आम्हाला नेहमी वाटतं आणि आम्ही नेहमी बापाला प्रश्न करतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? त्या मुलाला मला सांगणं आहे, त्या बापानं तुला जन्म दिला हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्या बापाने आम्हाला काय दिलं? तो बाप
तू मामाला जन्म देतो. माझ्या डोळ्यातली हसवक कुणी मायेल पुसताना उरी उंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. तो बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. मागल्या 2 महिन्यापूर्वीची मामा गोष्ट आहे, गेल्या कीर्तनामध्ये तुम्ही माझी ती ऐकली आणि आजच्या कीर्तनामध्ये ऐका. आडेगाव गाव आहे बाजूला, 2 मुलं आहेत, 25 एकर शेती आहे, गावामध्ये बंगला आहे. पण आपल्या वयस्कर असणाऱ्या बापाला एक दिवशी त्या मुलानं घेतलं, दोत्रवाला बाप घेतला, त्यांची पिशवी खांद्यावर टाकलेली आहे आणि त्या बापाला घेऊन पंढरपूरमध्ये आपल्या रोडला 65 एकर जमीन आहे जी वारकऱ्यांना रिकामी ठेवली आहे. आणि त्या वारकऱ्यांच्या त्या 65 एकरांच्या जमिनीमध्ये त्या बापाला नेहून त्या मुलांनी सोडून दिलं. तिथल्या पंढरपूरमधल्या लोकांना त्या बापाला बघितलं आणि प्रश्न केला, का हो तुम्ही इथं पंढरपूरमध्ये भीक मागताय? काय गरज आहे तुम्हाला भीक मागायची? तुमचं गाव कोणतं? तुमचं नाव काय? त्यांना सांगितलं माझं आडनाव पाटील आहे, मी अशा अमक्या अमक्या गावचा आहे, मला 2 पोर आहेत, 25 एकर शेती आहे माझ्या नावावर, 2 पोर आहेत, पण त्या दोन्ही पोरांनी मला पंढरपूरला आणून सोडलंय. माझी हात जोडून विनंती आहे, कीर्तनांमध्ये वेगळं काही नाही घरी नेलं तर जमेन, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तो बाप जिवंत आहे, जोपर्यंत त्याच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. या पोळ घराण्यानं आज या ठिकाणी वडिलांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी आज एवढा मोठा अट्टहास केला. आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या मागे ढेकळ उचलीत राहिला, कष्टाने दारिद्र्याच्या जखमा भरत राहिला. तळहाताचा पळणा करोनी संसार पेलविला, त्यानं संसार पेलविला. ऊन वारा पाऊस कधी नाही हटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तो बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये ढाल बनून असतो, तलवार बनून असतो आणि अशा बापाविषयी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे, त्यांचे उपकार आपण लक्षात घेतले पाहिजे. लेओनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया, तुका मने नेदी गांजो आणि कांसी उधार जीवासी आपोलिया. आम्हाला बारकी संकट आठवली की आम्ही आईचं नाव घेतो, पण असा हवेच्या ठिकाणी आपण गेलो आणि अचानक आपल्या समोरून मोठा भरधाव ट्रक यावा, आपण मोठ्या संकटाला बाप म्हणून तोंड देतो. मोठ्या संकटाचा वाटणीदार जर कोण असतो तर त्यांचं नाव बाप आहे. आणि असा बाप जोपर्यंत आयुष्यामध्ये घरामध्ये जिवंत आहे आणि तो बाप भीतीला टेकलेला असू द्या, पण तो बाप जर तुमच्या पाठीवर थाप पाडून म्हणला ना लढ पुढं मी आहे, तर तो हुरूप जो येतो, त्यांनी जे दिलेलं बळ येतं, ती गावातल्या कुठल्याही पुराण्यानं सांगू द्या, गावातल्या कुठल्याही नेत्यांना सांगू द्या, ते बळ येत नाही. असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपण जपावा एवढीच विनंती करतो. आणि शेवट ज्या संतांनी हे बोलण्यासाठी आपल्याला बुद्धी दिली, हे बोलण्यासाठी परवानगी दिली, अशा संतांचं भजन ज्ञानेश्वर एकाएकी केला मी
कडी कडिये वागवोनी बारकानी 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 कडी वागवणी बारकाली बारकाली कडी वागवणी बारकाली कडी कडे वागवणी बारकाली कडे वागवणे बारकाली हे एकाएकी केला